माय माऊली नमस्कार. भाग 34 परशुराम चरित्र कथा. आपण उर्वरित भाग 2 बघत आहोत. त्यातला घनगंभीर रुद्र महाप्रतापी उंच झपाट धिप्पाट देहाचा सुवर्णवर्णाचा जटाधार असलेला परशुराम खांद्यावरचा परशुक्षणी हातात फिरवीत क्षणी पुन्हा खांद्यावर चढवीत मूर्तिमंत यम महारुद्र कृतांत रूप होऊन आश्रमातून बाहेर पडला. वामन अवतारातील बटूच्या छोट्या छोट्या पावलांनी बळीराजाच्या यज्ञमंडपाकडे जेव्हा मोहरा ओळीला होता तेव्हा भूमी कंपायमान झाली होती. पण आता दान दान पावले टाकणारी परशुरामाची पावलेही तीच भूमी सुखावून धारण करीत होती. पृथ्वी माता रेणुका माता दोन्ही सुख दुःखीतच होत्या. आज तप ऋतुता सत्यशीलता सत्वशीलता धर्म यांचे प्रतीक जमदग्नी यांचा घात झाला. एकीचा पुण्याचा ठेवा दुसरीचे सौभाग्य नष्ट झाले होते. भगवान विष्णूने त्याचवेळी सुदर्शनाचे तेज परशुत ओढले, गदेचे बळ दांड्यात प्रविष्ट केले, आपले सत्व परशुरामाच्या शरीरात आविष्ट केले. त्यांच्या धनुष्यात विष्णूने आपले धनुष्य सविष्ट केले. महान जाणवेतेचा साक्षात्कार त्यावेळी परशुरामाला झाला. विलक्षण तेजाने तो वळवू लागला. वृश्चिक ऋषींनी मंत्रयुक्त चरूमध्ये आव्हान केलेली दुष्ट संहारिणी तेजस्वी शक्ती यावेळी प्रत्यक्ष आविर्भूत झाली. परशुरामाच्या हातून आपले अवतार कार्य करण्यासाठी आणि महिष्मती नगरीत एकच हाक कुठली, परशुराम आला, परशुराम आला. अर्जुन पुत्राने जमदग्नीचे मस्तक भाल्याच्या टोकाला कोचून मुख्य ठिकाणी जय चिन्ह म्हणून उंचावर लावले होते. पण परशुराम आला ही हाक कुठली तेव्हा तिकडे पाहायला कोणालाच संत मिळाली नाही. पृथ्वीवरील सर्व क्षत्रिय नष्ट करण्याची प्रतिज्ञा केलेला परशुराम अर्जुनपुत्राचे वर्ष 1.5 वर्षात पुन्हा जमवलेले सैन्य यांचे घनघोर युद्ध झाले. अर्जुनपुत्र नष्ट झाले. रक्ताची नदी वाहू लागली. सर्वत्र अहंकार उडाला. भल्याच्या टोकावरील जमदग्नीचे डोळे मिटून ज्ञानस्थ असलेले मस्तक दिव्य दृष्टीने पाहत होते. ते मस्तक काढून परशुरामाने आश्रमात आणले. धड व शिर जोडले. यज्ञ करून पित्याला उत्तम गती प्राप्त करून दिली. ज्याच्या कमंडलूतील जलाने रामाने रेणुका आपले भाऊ जिवंत केले होते तो तपोनिधान जमदग्नी आता सूक्ष्म लोकात संकल्पमय शरीराने भगवत चिंतन करू लागला. सप्तर्षीमध्ये त्याला स्थान मिळाले. 21 वेळा युद्धे करून परशुरामाने पृथ्वीवर क्षत्रिय वंश जवळ जवळ नाम शेष केला. सर्व पृथ्वी कश्यपांना दान करून तो महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी विश्रामासाठी पुढील युगात सप्तर्षीमध्ये एक हाक मारून कार्य करण्याची तयारी करण्यासाठी निघून गेला. परीक्षिता, परशुरामाचेच महारथी कर्णाला धनुर्विद्या शिकवली हे तुला आठवतच असेल. परशुराम हा चिरंजीव होय. दाशरथी रामाच्या अवतारात पुढे त्यांची परशुरामाशी जेव्हा गाठ पडली तेव्हा ती वैष्णवी शक्ती दशरथी रामाच्या शरीरात प्रविष्ट झाली. कारण परीक्षिता, उन्मत्त क्षत्रियांच्या पुढे आदर्श क्षत्रिय राजा कसा असावा याचे उदाहरण श्रीरामाच्या अवतारात भगवंताने त्यांच्यापुढे ठेवले होते. आणि राजा विश्वामित्र ऋषी हे गादीचे पुत्र होते. त्यांनी तपोबलाने ब्रह्मतेज प्राप्त केले. विश्वामित्राला 100 पुत्र होते. त्यातला मधला पुत्र मधुच्छंदा नावाचा होता. त्याचेच नाव सर्व पुत्रांना पडले. विश्वामित्राने भृगुवंशी अजिरगर्ताचा पुत्र शुनशेन याला दत्तक घेतले. ते त्यांचा भाचा विश्वामित्राने आपल्या मुलांना सांगितले. शुनशेपाला तुम्ही तुमचा भाऊ माना, पण त्यातील मोठ्यांना ते पसंत नव्हते. हरिश्चंद्राच्या यज्ञात त्याला पुत्र रूपाने स्वीकृत केले. यज्ञात त्याला देवांनी विश्वामित्राच्या हवाली केले म्हणून त्याचे देवरात असे नाव पडले. मोठ्या मुलांनी त्याला भाऊ मानायला नकार दिला. तेव्हा विश्वामित्र फारच रागावले. तुम्ही मलेच्छ व्हा असा शाप त्यांनी मोठ्या 49 मुलांना दिला. परीक्षित म्हणाला, म्हणजे काय असा शाप दिला, याचा अर्थ काय? मलेच्छ झाले म्हणजे काय झाले? शुकदेव म्हणाले, राजा विश्वामित्र ब्रह्मज्ञानी होता पण क्षत्रिय होता. त्याचा क्रोधी स्वभाव साहजिकच होता. त्याने जो शाप दिला याचा अर्थ असा की त्या मुलांना त्याने वेदविद्या शिकवली नाही, त्यांना शुद्ध आचरणाचे वळण लावले नाही, त्यांना धर्म बहिष्कृत केले. परीक्षित म्हणाला, मग बाकीचे 51 मुलांचे काय झाले? मधुच्छंदाने आपल्या छोट्या भावांचं पित्याची आज्ञा मानली.
शूनशेपाला त्याने आपला मोठा भाऊ मानले. त्याची वागणूक पाहून विश्वामित्र संतुष्ट झाले. कुशिक गोत्राचा विस्तार विविधता या विश्वामित्र ऋषीपासून झाले. शुकदेव म्हणाले, परीक्षित म्हणाला, आत्तापर्यंत परशुरामाच्या कथेच्या ओघात आपण विश्वामित्र ऋषींचेही वर्णन केले. पुरुरव्याच्या वंशात काही पिढ्यानंतर गादी जन्मला. गादीचा पुत्र विश्वामित्र व कन्या सत्यवती. सत्यवतीचा मुलगा जमदग्नी व त्याचा मुलगा भगवान परशुराम. हाच विष्णूचा 6वा अवतार. पण पुरुरव्याच्या आणखी पुत्रांचे वंश सांगाल काय? ययाती राजाची गोष्ट मी ऐकतो, तो कोणाच्या वंशातला? शुकदेव म्हणाले, मी ययातीची गोष्ट सांगणारच आहे, ऐक. सूत शौनक कथा हा प्रसंग पुढे अखंड चालूच होता. ययाती चरित्र ऐकण्यास लोक उत्सुक झाले. हरिभक्तांच्या कथातून निवेदनाने आता पराक्रमी राजाच्या गोष्टीकडे थोडेसे वळण घेतले होते. एक ऋषिकुमार मध्येच आपल्या मोठ्या भावाला म्हणाला, दादा, सुत महाराज गोष्टी किती चांगल्या सांगतात नाही का? पण श्रीकृष्णाच्या गोष्टीला केव्हा प्रारंभ होणार आहे? मला तर बुवा त्याच्या बाळपणाच्या खोड्या, खेळ, पराक्रम यांच्या गोष्टी ऐकायच्या. त्याचा भाऊ म्हणाला, अरे मला तेच हवे. पण आता बहुतेक 2-3 गोष्टी झाल्यावर दुपारी सुत महाराज कृष्णलीलाचे वर्णन करतील. पण उतावीळ होऊ नको, ते सांगतात तेवढे ऐकूया. दोघा चौघा निकटवर्ती ऋषींनी मंदस्मित करून त्यांच्या म्हणायला होकार दिला. उत्सुकतेतच कृष्णलीलेची गोडी अधिक वाटते. पण एक ऋषी दुसऱ्याला म्हणाले आणि सर्वजण पुन्हा ऐकू लागले. या ठिकाणी हा भाग संपला. परशुराम चरित्र कथेच्या आपण 2 भागात वर्णन ऐकले. आता प्रकरण 35 ययाती चरित्र बघूया. या ठिकाणी हा भाग येथेच संपला. हरये नमः. एवं रूपं सदा कृष्ण सुनाथ भावे सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.